हाय फ्रेंड, विधी दुर्वा चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. तर आज आपण खूप दिवसानंतर रेसिपी मी टाकत आहे. तर आज मी काय बनवणार हे दाखवते. चलाच. ही आहे कोलंबी. मी कोलंबीचाच कालवण बनवणार आहे. तर त्याची रेसिपी तुम्हाला मी आज दाखवणार आहे. झणझणीत अशी कोलंबीचं कालवण कसं बनवायचं ते करूया. चला पहा. हे साहित्य घेतलेलं आहे. ही कोलंबी स्वच्छ मी धुवून घेतलेली आहे. बघा, कोलंबीची मी तार पण काढून घेतलेली आहे. आणि हे मी कोलंबी आणि हे बोंबील आहेत. आणि मी त्याच्यासाठी लागणारं साहित्य ही घेतलेले आहे. कोथिंबीर, हे लसूण, हे खोबरं घेतलेलं आहे, हे टॅमॅटो घेतलेला आहे आणि हा 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहे. त्याचा तर आपण मसाला करून घ्यायचा आहे. तर मी ही कोथिंबीर, लसूण, मी कांदा घेत आहे, टॅमॅटो, खोबरं. तर हे आपण आता बारीक करून मिक्सरला घ्यायचं आहे. तर मी हे गॅस चालू करून घेतलेला आहे. ह्याच्यामध्ये आता मी तेल घालणार आहे. हे मी 2 चमच तेल घेत आहे. हाय, हे आपण मसाला बारीक केलेला. तेल आपलं गरम झालेलं आहे. तर हा आपण मसाला त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया. तर हा तेलामध्ये आपण भाजून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्ही कैरी कच्ची असेल तर कैरी घालायची. टॅमॅटो मी घातले, त्याऐवजी तुम्ही कच्ची कैरी वापरू शकता. तर माझ्याकडे आता कच्ची कैरी नाही, त्याच्यामुळे मी 2 टॅमॅटो वापरलेले आहेत. किंवा कोकम पण वापरू शकता. हे हळद, हे मी आपलं तिखट लाल कलरचा मसाला आहे हा. तर मी हा 2 चमच घातलेले आहेत. तिखट नाही आहे हा, फक्त कलर येतो याला, म्हणून मी 2 चमच घातले. तिखट असेल तर तुम्ही अर्धा किंवा 1 चमचा वापरू शकता. हा काहीच जास्त तिखट नसल्यामुळे मी याच्यामध्ये 2 चमच तिखट घातलेला आहे. आणि आपण चवीनुसार मीठ 1 ते 1.5 चमच मीठ घालायचं आहे. तर चांगला हा आपण तेलामध्ये मसाला मिक्स करून घ्यायचा आहे. कारण कच्चा मसाला असल्यामुळे आपण तेलामध्ये चांगलं भाजून घ्यायचं आहे आपल्याला. तर असा आपला हा, हे बघा, तेल सुटलेला आहे मसाल्याला. तर आपला हा मसाला चांगला भाजलेला आहे. तर मी याच्यामध्ये हे बघा 1 वाटी प्रमाणे पाणी घालत आहे. जास्त वापरायचं नाही पाणी आपण. थोडंसं आपण हा शिजवून घेऊया. पाच मिनिटांनी झाकण झाकूया. तर मी ही बघा कोलंबी अशी धुतलेलीच आहे स्वच्छ. तर आपण ही
त्या मसाल्यामध्ये घालायचे आहे. तर आपला हा मसाला शिजलेला आहे. तरी आपण आता ह्याच्यामध्ये कोलंबी टाकून घेऊया. तरी आपण कोलंबी चांगली शिजवून घ्यायची आहे. तर अशी आपली ही कोलंबी मी टाकलेली आहे. तर ही अजून आपण आता ह्याच्यामध्ये 5 मिनटं कोलंबी शिजवून घ्यायची आहे. आपली कोलंबी शिजवून झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते पुढचं रेसिपी. तर त्याच्यावर तुम्ही अजून 5 मिनटं हे झाकून शिजवून घेणार आहे. कोलंबी झालेली आहे तयार. त्याच्यावर आपण आता हे असं सोडायचं आहे. अशी आपली ही कोलंबी तयार झालेली आहे.